चार उन्हाळे खाल्लेले आहेत, पळालेले आहेत, मात्र आपण करतोय ना, समाजात आपला विश्वास आहे ना, तर त्यांनाही बिचारायला विश्वासात घेतलं पाहिजे या भूमिकेत जातो बघा मी. आणि पुढं चालून मला काय माहीत तेच वरटंगडी करतात म्हणून मी खरंच शपथ बोळा माणूस असल्यासारखा आहे वाटतं. नाही समाजाचे येतं घ्या हे घ्या, पण ते त्याचं ना ते टांगायला जातात, पण समाज ते काय मला उघडं पाडायला जातात, समाज उघडं पडून देत नाही. समाजाला वाटतं मग तुम्ही गमन दिलं राहता बोत, तुम्ही किती दिवस झाला लढता, तुम्ही का नाही दिलं मग समाज डायरेक्ट विचारतो तुम्ही कमी दिलं आणि तुम्हाला पाहिजे ना, समाज म्हणतो बसा ना मग तुम्ही उपोषणला तिकडे आंदोलन करा ना. ना इथं बसल्या बसल्या टीव्हीवर बोलायचं नुसतं. बरोबर. तुम्ही जे म्हणतात की मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून देणार, तर ते कशाच्या आधारे देणार? आज तुमच्या गॅजेटचा उल्लेख करतात, त्या गॅजेट मध्ये नोंदणी नाही तर फक्त आकडे. अरे मग मराठा तोच कुणबी आहे ना दादा, जो मराठा आहे आजचा मराठवाड्यातला तोच कुणबी आहे, तोच कुणबी. मग तुम्ही मागणी केली ना मराठा हाच कुणबी हा जी आर काढावा, तर तो जी आरच नाही निघाला. अहो मराठा त्या नोंदीच्या आधारे हे बघा, कुणबी हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत इथला असणारा मराठा आणि कुणबी एकच आहे. त्या नोंदीच्या आधारावर गावात समजा एखाद्या 30 मराठा आहेत आता, किंवा एका जिल्ह्यात 1 लाख आहेत, मग 1 लाख आहे तुम्ही सांगितलं होतं ना राव मला, तुम्ही प्रश्न विचारता होते 1 लाख आहेत, हे 1 लाख गेले कुठं? कुणबी. त्यासाठी तो जी आर महत्वाचा आहे ना, कुणबी मराठा एक आहे. अहो नाही, अहो तसं नाही, तसा जी आर कसं काढता, तसा जी आर काढता येणार मग तर तो पुन्हा ते नाराजा मंत्री त्याची पुढे वळवळ होती त्याची. मी घालतो राव बरोबर मराठवाडा गॅझेटमध्ये, सातारा संस्थानमध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठ्यांच्या असणाऱ्या निजामानं गॅझेटमध्ये केलेल्या नोंदी ह्या कुणबी आणि इथला या जिल्ह्यातला प्रत्येक मराठा हा कुणबीचे, त्यामुळे इथं दुसरं कोणी नाही. मग ते कुठं गेले मग हे सांगा, दुसरं कोणी कुणबी आहे की इथं मराठवाड्यात आहे का? मग कुणबी हाच मराठा आहे, ही राज्याचा रोल आहे. तुमचं आणि भाजपचं एका विषयावर मात्र एकमत आहे आता की संभ्रम निर्माण केला जातोय असं ते म्हणताय. मराठे एकदम शूरवीर सारखे लढले, मात्र हे विरोधक शिखंडी सारखे लढून खोटं नॅरेटिव्ह तयार करतायत की मराठा समाजाला काहीच मिळालं नाही म्हणून. कोण म्हणलं? भाजपचं म्हणणं. नाही, माझं म्हणणं असं आहे की आमच्या लोकांबद्दल पण उगाच काही बोलून लोकांत संभ्रम निर्माण करू नका. याच्यातले आड देतं त्यांना कुणबी प्रमाणपत्रच घ्यायचे नाहीये, असे त्यांना पाहिजेच नाहीये, आणि मग मराठ्याला नाही मिळालं अशा विचाराचे पण आहे. माझं म्हणणं आहे तुम्ही कशाला बोलून तुमचं उगाच समाजातलं प्रतिष्ठा कमी करून घेता, काय गरज काय पडली तुम्हाला? त्याच्यापेक्षा बोलूच नका ना. आणि काही चुकलं प्रत्येक वेळेस दुरुस्त मीच केलं ना, तुम्ही नाही केलं. प्रत्येक वेळेस उपोषणाला मी बसलो, शिंदे समिती बरखास्त केली, उपोषणाला बसून सुरू केली, नोंदी रोखल्या, पुन्हा सुरू करायला लावल्या, व्हॅलिटी मी द्यायला लावल्या लोकांना. पोराला MPSCची अडचण आली 536 पोरांना, ते प्रयत्न करून ती जागा त्यांना जागेवर मिळू दिल्या. मुलीच्या मोफत शिक्षणाचा मध्ये फीजचा विषय आलता, त्यावेळेस सुद्धा मीच ती अडचण सोडली. मध्ये सारथीला काही निधी कमी पडत होता, तो पण टाकायला लावला. तिथं आता ते पहिले MD रिटायर झाले होते,